बंदे में दम आहे या विषयावर आपण भाष्य करणार आहोत. आणि हे बंदे आहेत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. आपण पाहिलं की लोकसभेमध्ये जरांगे फॅक्टर नावाच्या फॅक्टरनं प्रचंड असा धुमाकूळ घातला. जरांगे पाटलांनी ज्याला पाडायचं त्याला पाडा एवढा शब्द उच्चारलेला आहे. त्यांनी कुठंही कोणाचं नाव घेतलं नाही, कुठल्या आघाडीचं घेतलं नाही, कुठल्या युतीचं घेतलं नाही, कुठल्या उमेदवाराचं घेतलं नाही. आता लोक त्याचा चुकीचा अर्थ काढत असतील, तो त्यांचा ज्ञानाचा भाग आहे. मात्र जरांगे पाटलांना असा कुठंही शब्द वापरलेला नाही. ज्याला पाडायचं त्याला पाडा एवढा शब्द वापरला आणि राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांना फटका बसला आणि विरोधी पक्षाला फायदा झाला. मात्र विरोधी पक्षांनी फायदा होऊनही मराठा आरक्षणावर बोलणं बंद केलं. त्यामुळं जरांगे पाटील पुन्हा एकदा सरकारनं दिशाभूल केली आणि विरोधी पक्षानं सुद्धा दिशाभूल केली. म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी विधानसभेच्या तयारीसाठी लागलेले आहेत. आणि त्यावेळेस त्यांनी त्याच वेळेस जाहीर केलं होतं की लोकसभेला आपल्याला वेळ नाही, आपण विधानसभेला या ठिकाणी त्याचा विचार करू. आणि राज्यामध्ये आता त्यांनी एक फॉर्म्युला वापरलेला आहे. एक तर आपण राखीव जागावर त्या ठिकाणी एकही उमेदवार देणार नाहीत, हे त्यांनी क्लिअर करून टाकलेलं आहे. तर जो कोणी आपल्या विचाराचा आहे त्याला आपण आमदार करू असंही त्यांनी सांगितलं आहे. आणि त्याच्याकडून 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर लिहून घेऊ, स्टॅम्प पेपरवर, की मराठा आरक्षणाच्या मागण्या किंवा मराठा आरक्षणाची जरांगे पाटील करतायत ती मागणी 50%च्या आतील मान्य आहे, अशा प्रकारचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. दुसरा मुद्दा आहे, त्यांनी जिथं आपलं वर्चस्व आहे, जिथं आपण निवडून येऊ शकतो अशा विनिंग सीट उभ्या करायच्या. म्हणजे तिथं आघाडीलाही धडा शिकवायचा, तिथं युतीलाही धडा शिकवायचा, तिथं कोणालाही सोडायचं नाही. आणि तिसरा मुद्दा आहे पाडापाडी करायची. पाडापाडी कोणाची करायची? ज्यांनी मराठा आरक्षणाला खुला विरोध केलेला आहे किंवा ज्यांनी खुल्याच्या नंतर काही पाठीमागून छुपा विरोध केलेला आहे. आता हे सगळे उघडे पडलेले आहे, त्यामुळे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तर अशा प्रकारचं यांना पाडापाडी हे जरांगे पाटील करणार आहेत. अशा प्रकारचे 3 फॉर्म्युले या ठिकाणी आहेत. आणि खरोखरच बंदे में कुछ तो दम आहे. कारण या बंद्यानं राज्यातल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखती सलग 25 तास चालल्या. त्यांचा जेवणाचा वेळ आणि इतर वेळ सोडला, 1 तास 1.5 तास जर सोडला तर जवळपास 23.5 ते 24 तास त्यांनी बैठक मारली. आणि पहिल्या मिनिटाला जो उत्साह होता तो शेवटच्या मिनिटाला सुद्धा तोच उत्साह जरांगे पाटलाकडे होता. आणि ही ताकद कुठून येते? तर ही ताकद राज्यातल्या कान्याकोपऱ्यातल्या गरजवंत समाजानं त्यांना दिलेली आहे. आणि मग ते मराठा असोत, ते मुस्लिम असोत, ते दलित असोत, ते 12 बलुतेदार असोत किंवा आणखी कोणी असोत, सर्वांची शक्ती त्यांच्या पाठीमागे आहे. म्हणून एक अद्भुत, एक चमत्कारिक अशा प्रकारचं नेतृत्व म्हणता येईल की खरोखरच एक वलय आहे. चमत्कार म्हणजे असं काही अंधश्रद्धेकडे जाऊ नका, परंतु एक अलौकिकपणा या व्यक्तिमत्वामध्ये लाभलेला आहे. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचं बंदे में दम आहे. आणि त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. आता मुलाखती जर एका व्यक्तीला काही प्रश्न विचारायचे असतील, 4, 5, 10 असे प्रश्न विचारले असते तर मुलाखती किमान 5 दिवस चालल्या असत्या. परंतु जरांगे पाटलाकडे तेवढा वेळ नव्हता आणि त्यांनी सांगितलं की राज्यातले सगळे उमेदवार या आणि मुंबई ठाणेचा काही भाग वगळता, म्हणजे तिथेही तिकडे वेगळी मीटिंग त्या ठिकाणी झालेली आहे आणि तिथलाही अहवाल जरांगे पाटलाला प्राप्त झालेला आहे. मात्र इथं प्रत्येक मतदारसंघनिहाय त्याने लोक गोळा केले. जसं की छत्रपती संभाजीनगरमधील फुलंब्री मतदारसंघामध्ये 35 इच्छुक होते. मग त्यांनी ते 35 बोलावले आणि त्यांना विचारलं, म्हणजे त्यांना नाही सगळ्यांनाच तसं सांगितलं की यावेळेस समाज हरू द्यायचा नाही आणि तुमच्यापैकी एकालाच पुढाकार घ्यावा लागेल. तुम्ही तुमच्यात एक मत घडून आणा, मी त्याच्या पाठीमागं ताकद उभी करतो. ताकद म्हणजे कोणती आहे? ही जनशक्तीची ताकद आहे. ताकद म्हणजे धनशक्तीचा 1 रुपया कोणाकडे नाही. गावात लोक स्वतः प्रचार करणार, कोणाचा रुपया घेणार नाही आणि त्या माणसाला निवडून आणणार आहे. हा कोणाचा पैसे घेतले असले तरी ते ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु मतदान मात्र जरांगे पाटील सांगतील त्याच व्यक्तीला या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणून बंदे में कुछ तो दम आहे. तर या 24 तासामध्ये त्यांनी 1500 लोकांच्या जवळपास मुलाखती घेतलेल्या आहेत. आणि बंदे में दम का आहे? तर बंद्याकडं राजकीय नेत्यांच्या रांगा लागलेल्या आहेत. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे? तर हे शक्य आहे, हे झालेलं आहे. आपण पाहतो आचारसंहिता घोषित होण्यापूर्वी मातबर नेत्यांनी भेटी घेतलेल्या आहेत.
जुनं सोडून द्या, जरांगे पाटलांना मुख्यमंत्री असं सगळेच लोक भेटले वेगवेगळ्या कारणानं, तो भाग सोडून द्या. अगदी विरोधी पक्षनेते भेटले, सगळ्या पक्षांचे प्रमुख भेटले, तो भाग जरी सोडून दिला तरी आचारसंहिता घोषित होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, कृषी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे रात्री 3 वाजता जाऊन आंतरवालीत जरांगे पाटलांना भेटले. अब्दुल सत्तारसुद्धा रात्री भेटले, म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर 2 वेळा भेटले ते. हे फक्त मी तुम्हाला एका सव्वा महिन्यातलाच कालखंड सांगतोय, मागचा विषय नाही, आत्ताच तुम्हाला रनिंग बोलतोय. आणि याचबरोबर कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील भेटले, त्यांनीसुद्धा रात्रीच्या 3 वाजताच जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाचेच दुसरे आमदार सुरेश धस त्यांना रात्री भेटले. विधानसभेच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे भारतीय जनता पक्षाचे असे नारायण कुचे जरांगे पाटलांना भेटले. म्हणजे भाजपाची मांदियाळी जरांगे पाटलांना आहे. भारतीय जनता पक्षाचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के त्यांना भेटले. असे कितीतरी नावं सांगता येईल तुम्हाला की ते का भेटतात. आणि याशिवाय काँग्रेसचे आमदार सुरेश वडपूरकर असतील, खासदार कल्याण काळे असतील, किंवा उमेदवार तिरुपती कदम असतील, असे कितीतरी उमेदवार या ठिकाणी सांगता येईल. राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे असतील, आमदार राजेश टोपे असतील, आमदार सतीश चव्हाण असतील, आमदार राहुल मोठे असतील, किंवा अजित पवार गटाचे त्या ठिकाणी आत्ताच मी धनंजय मुंडेचं नाव घेतलं आहे, उमेदवार राजू नवघिरे असतील, शिवसेना शिंदे गटाचे नामदार उदय सामंत 10 दिवसामध्ये 2दा भेटले. मुख्यमंत्र्याचे OSD मंगेश चिवटे हे 10 दिवसामध्ये 3दा भेटले. खासदार संदीपान भुमरे हे सुद्धा काल भेटले. त्यांचे चिरंजीव विलास भुमरे, दुसरे उमेदवार अर्जुन खोतकर, अनिल जगताप, असे कितीतरी मांदियाळे सांगता येईल. शिवसेना उभाटा गटाचे अंबादास दानवे असतील, किंवा तिसऱ्या आघाडीतले अनेक नेते हे हॉस्पिटललाही जरांगे पाटलांना भेटले. आताही पुन्हा काल छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी भेट घेतली आहे. माजी आमदार सुभाष साबणे असतील, माजी आमदार संगीता ठोंबरे असतील, भारतीय जनता पक्षाच्या MIMचे नेते इम्तियाज जलील असतील, त्याचबरोबर राजरत्न आंबेडकर असतील, मुस्लिम दलित किंवा बाराबलुतेदार, अगदी तृतीयपंथी उमेदवारसुद्धा जरांगे पाटलांना भेटले. का भेटले तर काहीतरी दम आहे. त्याचबरोबर ज्ञानराज चौगुले जे आमदार आहेत ते भेटले. याचबरोबर त्या ठिकाणी सुभाष साबणे हे देखील या ठिकाणी भेटलेले आहेत. याशिवाय माजी आमदार नामदेव पवार असतील, माजी आमदार मीराताई रेंगे असतील, आमदार किशोर पाटील असतील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राज्याचे मनोज आखरे असतील, किशनचंद्र तनवाणे असतील, वैशाली सूर्यवंशी असतील, अशी कितीतरी मोठी यादी होईल. ही आत्ता भेटलेली लोक आहेत. जुने सांगायला गेले तर सगळेच मंत्री आहेत. इथं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जर सोडले तर मला वाटत नाही एखादा मंत्री शिल्लक राहिलेला आहे, किंवा राज्यातले कुठले आमदार शिल्लक आहेत, आणि किंवा अजून एखाद्या भुजबळासारखा एखादा असेल. तर बाकी सगळे इथं का जातात? तर इथं काहीतरी ताकद आहे, इथं तरी काही शक्ती आहे. काय असावं? तिथं धड रस्ता नाही त्या गावाला जायला. बरं, ते जरांगे पाटील गावात राहत नाहीत. आता एका सरपंचाच्या घरी, पांडुरंग तारकच्या घरी आहेत, ते आडरानात शेत आहे, तिथं कुठं लाईट नाही, फक्त शेतापुरती लाईट आहे. सगळीकडं त्या ठिकाणी अंधार काळोख आहे, आणि तिथं रस्ता आहे नाही, कच्चा रस्ता आहे. म्हणजे चिखल जर झाला, पाऊस पडला तर गाड्या निघत नाही. मग तरीही तिथं 200-500 गाड्या रात्रीतून सुद्धा का लागतात, आणि 2:30-3 वाजेपर्यंत लोक जरांगे पाटलाला झोपू देत नाहीत, आणि पुन्हा पहाटे कोणतरी 4-3 पुन्हा हजर आहे. म्हणजे काहीतरी ताकद असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि अनेक मुस्लिम धर्मगुरू भेटले, तर हे भेटण्यामागं काहीतरी कारण असलं पाहिजे. आपण पाहतो दुसऱ्या बाजूला काही लोकांनी प्रतिआंदोलनं केली, मग त्यांना का भेटत नाहीत? हे तर दुसऱ्याची चपला झिजवायला चालले, दुसऱ्याच्या दारात चालले, दुसऱ्याची बंगल्याची उंबरटी झिंजवायला लागले. मग इथं काहीतरी ताकद आहे. कारण ज्या अर्थी मुंबई दिल्लीला जाण्याऐवजी लोक आंतरवाली सराटीच्या त्या आडरानात जात आहेत आणि या बंद्याला भेटत आहेत, तर खरोखरच हा फॅक्टर या ठिकाणी असला पाहिजे. आणि राज्यातील सर्व गरजवंत लोक हे जरांगे पाटलाच्या पाठीशी उभे आहेत. मग ते दलित असोत, मुस्लिम असोत, मराठा तर आहेच आहे, त्या दुमत असण्याचं कारणच नाही. असतील 5-10% लोक असतील, आणि गावोगावी लोकांनी आता गावबांध्या सुरू केल्या आहेत. आत्ता जवळपास 15 लोकांना हा अनुभव हाकलून दिलेले आहेत, अक्षरशः लोक सगळ्याच पक्षाचे. म्हणजे हा आणि तो पक्ष नाही, सत्तेतला असो की विरोधातले, लोकांनी हाकलून दिलेले आहे. म्हणून हीच वेळ आहे ती निर्णायक क्षणाची, या बांध्याच्या पाठीमागं ताकद उभी करण्याची,
जे काय व्हायचं ते व्हायची, पुन्हा भविष्यात असा नेता होणं नाही आणि असा लढा उभारणं शक्य नाही.